राजाला होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र पोलीस व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। 3,500 ते 4,000 पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत आणि महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी ही यंदा घेण्यात आलेली आहे। हे नक्कीच महिलांची सुरक्षा ही अर्थातच आमच्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे आणि त्या अनुषंगाने जे काही अत्याधुनिक पद्धतीचे इथे उपाययोजना ज्या आपण केलेल्या आहेत, सगळ्याच मी इथे उघडपणे सांगणार देखील नाही। काही गोष्टी इथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून देखील इथे आपण काही उपाययोजना केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अर्थातच आमच्यासाठी हा टॉप प्रायोरिटी आहे। त्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते लालबागमध्ये आंबेडकर मार्गावर। हे थोडं बघा, नाही नक्कीच एक लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांवरती अशा वेळेस प्रचंड ताण असतो। ट्रॅफिक मॅनेजमेंट हे अर्थातच आपल्या ह्या भागामधल्या ज्या गल्लीबोळ्यात जे रस्ते आहेत ते लहान आहेत आणि अशा वेळेस नक्कीच ताण असतो, एक प्रयत्न असतो ट्रॅफिक मॅनेजमेंट। याच्यामध्ये नागरिकांकडून देखील नक्कीच आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आणि अशा वेळेस चांगलं कोऑर्डिनेशन हे जर का नागरिकांमध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये झालं, नक्कीच ट्रॅफिकचा ताण जरा कमी होईल। मुंबईत येण्याची तयारी सुरू आहे। हायकोर्टाने आज आदेश दिलेले आहेत, त्यांना कशा पद्धतीने गोष्ट गृह मंत्रालय हाताळणार आहे ते मला वाटतं त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी योग्य ते निर्देश दिलेले आहेत आणि त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल। प्रशासनाकडनं भंडाऱ्या संदर्भात काही मागणी करण्यात आली आहे का आणि त्याला आपण काही परवानगी देण्यात नाही? अजून मला तरी त्याची कल्पना नाही, परंतु जी काही असेल ते आम्ही चर्चा करून घेऊ। आणि बघा, शेवटी नागरिकांची सुरक्षा ही अत्यंत आवश्यक आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनाने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच मंडळासोबत देखील ती चर्चा पोलीस प्रशासनाने केलेली आहे। आमच्या डीसी मॅडम देखील इथे आहेत, त्यांनी देखील त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे। शेवटी पहिलं प्राधान्य हे नागरिकांच्या सुरक्षेला दिलं जाणार आहे। अशा वेळेस नागरिकांसाठी ज्या सुविधा ज्या मंडळांकडून ज्या इथं पुरवल्या जात आहेत त्या सुविधा देखील उपाययोजना त्याच्या देखील उपाययोजना व्यवस्थित झाल्या पाहिजे, कारण शेवटी नागरिकांसाठीच ते आहेत, त्या काही कोणा गैरलोकांसाठी नाही। अशा वेळेस दोघींनी कोऑर्डिनेशन हे व्यवस्थित व्हावं अशा या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत। मुंबई में जो गणेश हो रहा है, कितनी पुलिस डिप्लॉय की गई है, AI का उपयोग किया जा रहा है, कैसे सुरक्षा बढ़ती है? ज़रूर इस साल गणेशोत्सव ये सेलिब्रेशन करते वक्त नई टेक्नोलॉजी का हम यूज़ कर रहे हैं। हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी ने निर्देश दिए हैं और उस हिसाब से पुलिस प्रशासन काम कर रहा है, उपाय योजना कर रहा है और सीएम सर के उसमें क्लियर डायरेक्शंस है कि बिल्कुल टॉप प्रायोरिटी हमारी सिक्योरिटी होनी चाहिए। आज तक मुंबई पुलिस ने हमेशा से गणेशोत्सव ये सेलिब्रेशन होते वक्त 11-12 दिन में जो भी मैनेजमेंट किया है, मेरे ख्याल से इसके ऊपर एक अच्छी PhD देखिल हो सकती है। इतना अच्छा काम मुंबई पुलिस करती है, तो इस समय में भी इस साल भी कोऑर्डिनेशन करते वक्त जो भी उपाय योजना करनी है वो करते वक्त जरूर नई टेक्नोलॉजी का हम यूज़ कर रहे हैं। सर, हर साल की तरह इस साल भी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह दर्शन के लिए बप्पा के आएंगे। पूरी तरीके से सुरक्षा उनके लिए तैनात है क्या? कोई स्पेशल अरेंजमेंट किए गए हैं? कि देखिए, माननीय केंद्रीय गृह मंत्री अमित शाह जी तो दर्शन के लिए आएंगे ही। देश भर से लाखों भाविक यहाँ पे आते हैं बापा के दर्शन लेने के लिए। सभी की सिक्योरिटी हमारे लिए टॉप प्रायोरिटी है। यहाँ पे जो सर्वसामान्य नागरिक आता है उनकी भी सिक्योरिटी उतनी ही महत्व की है। बिल्कुल, जब भी गृह मंत्री जब भी आते हैं तो उनकी भी सिक्योरिटी हमारी ये टॉप प्रायोरिटी है, मुंबई पुलिस की टॉप प्रायोरिटी। तो उनकी जो भी सिक्योरिटी के पॉइंट ऑफ व्यू से उपाय योजना करनी जरूरी है वो की जाएगी, लेकिन हमारे लिए सर्वसामान्य नागरिक की सुरक्षा भी उतनी महत्व की है। गणपति उत्सव चल रहा है, मनोज जरांगे पाटिल कह रहे हैं कि 29 तारीख को मुख्यमंत्री के घर आएंगे और लाखों लोग लेके आएंगे, तो कैसे? देखिए, मैं तो विनती करूँगा उनसे कि आप दूसरी कोई आप डेट नक्की करें। देखिए, हमारे ऑनरेबल CM सर ने भी कहा है कि आंदोलन करना संविधान में आपको दिया गया हर एक नागरिक को अधिकार है। आप आंदोलन कर सकते हो, बिल्कुल कर सकते हो, लेकिन गणेश उत्सव चल रहा है, मुंबई का सबसे बड़ा ये फेस्टिवल है। पूरी दुनिया भर से लोग इस समय मुंबई में आते हैं, तो इस समय थोड़ा लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन के बजाय मैं बोलूँगा मुंबई के ऊपर पुलिस के ऊपर जो भी यहाँ पे प्रेशर आएगा, क्योंकि लाखों के नंबर्स में अगर महाराष्ट्र से अगर मराठा समाज यहाँ पे एक इकट्ठा होता है तो बिल्कुल थोड़ा वो तकलीफ हो सकती है। तो मेरे ख्याल से वो मद्देनजर रखते हुए जरांगे जी ने विचार करना चाहिए
उनकी डेट उन्होंने चेंज करनी चाहिए। एक अलग सवाल है, राहुल गांधी कहते हैं कि आरएसएस संविधान नहीं मानती है, वो डिक्टेटरशिप करती है। वो मेरे ख्याल से अभी हम बापा के दरबार में है, तो मैं राज्य की टिप्पणी कोई नहीं करना चाहूँगा। आज सिर्फ और सिर्फ जो भी लालबाग की बापा के दर्शन लेने के लिए जो भाविक आते हैं, जो हमारे पोलीस कर्मचारी है, उनकी अरेंजमेंट देखने के लिए आज मी सिर्फ यहाँ पे आया। जरांगेंनी तारीख बदलावी अशी विनंती करणार का आंदोलन केलं तर? माझी वैयक्तिक विनंती असणार आहे, आंदोलन करायचा हा तुमचा अधिकार आहे, त्यातून कुठलंही दुमत नाही। फक्त गणेश उत्सवाच्या दरम्यान आपण मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने जेव्हा मराठा समाज इथे एकवटणार, त्यावेळेस जो ताण फक्त पोलीस प्रशासनावरती नाही, इथल्या नागरिकांना देखील जो ताण होईल किंवा जो त्रास होईल, नक्कीच तो त्याचा विचार आपण केला पाहिजे, असं माझी विनंती असेल त्यांना। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।